खोलीतून मनोहररावांचा गंभीर आवाज घुमतो. शारदा, तू माझ्या शर्टला इस्त्री नाही केलीस आणि ऑफिसच्या फाईल कुठे ठेवल्यास? आज सकाळीच तर टेबलावर ठेवल्या होत्या. माहीत नाही, साफसफाईच्या नादात माझ्या फाईल्स इकडे तिकडे करून ठेवतेस. आता पटकन खोलीत ये आणि माझी फाईल शोधून दे. शारदाबाई ज्या सकाळ सकाळी स्वयंपाकघरात नाश्ता आणि जेवण दोन्ही बनवत आहेत, त्या गडबडून खोलीत येतात आणि खाटेवर ठेवलेली फाईल त्यांच्या हातात देत म्हणतात, या खाटेवरच तर ठेवली होती, पण तुम्ही पाहिलंच नाही. तेव्हा मोठ्या रुबाबाने मनोहरराव म्हणतात, मी सकाळी फाईल टेबलावर ठेवली होती, तोच इकडे तिकडे केलीस तर यात माझी चूक नाही. तुलाच ती उचलून द्यावी लागेल. आणि माझा नाश्ता तयार झाला की नाही? शारदाबाई म्हणतात, हो, तुमचा नाश्ता तयार झाला आहे. तुम्ही कालच सांगितले होते की बटाट्याचे पराठे खायचे आहेत. मी गरमागरम बटाट्याचे पराठे भाजले आहेत आणि तुमच्या ऑफिसचा डब्बाही भरला आहे. ठीक आहे, तू माझे पराठे जेवणाच्या टेबलावर ठेव. मी आता 2 मिनिटात येतो. शारदाबाई पुन्हा स्वयंपाकघरात येऊन मनोहरराव आणि आपल्या मुलाचा डब्बा भरू लागतात. थोड्याच वेळात मनोहरराव जेवणाच्या टेबलावर येऊन बसले. बसताच त्यांनी आपल्या धर्मपत्नी शारदाबाईंना पुन्हा आवाज दिला. शारदा, हे काय आहे? बटाट्याच्या पराठ्यामध्ये तू तर दही दिलेच नाहीस. सकाळच्या कामाची इतकी घाई गडबड असते की शारदाबाईंना लक्षातच राहिले नाही की त्यांच्या पतीला बटाट्याच्या पराठ्यासोबतही दही खायला आवडते. त्या गॅसवर ठेवलेला तवा खाली उतरवून ठेवतात. फ्रीजमधून दही काढून मनोहररावांना आणून देतात. मनोहरराव पुन्हा ओरडून म्हणतात, शारदा, कोणतेही काम तू नीट करत नाहीस. दही देऊन गेलीस, पण यात कोथिंबीर, मिरची आणि मीठ कोण टाकणार? माझ्यासोबत राहून तुला 40 वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे, पण आजपर्यंत असे कधीच झाले नाही की तू मला कोणत्याही कमतरतेशिवाय जेवण वाढले असेल. काही ना काही गडबड करतेसच. हो, आता आणते, असे म्हणून शारदाबाई कोथिंबीर आणि मिरची चिरू लागल्या. तेवढ्यात खोलीतून सून आणि मुलगा बाहेर आले. शारदाबाईंची सून आणि मुलगा दोघंही नोकरी करतात. मधू, सून, शारदाबाईंच्या जवळ स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, आई द्या, कोथिंबीर मिरची मी चिरून देते आणि डब्बाही भरून देते. शारदाबाई म्हणतात, ठीक आहे बाळा, तू पटकन तुझा आणि तुझ्या दोघांचा डब्बा भरून घे. आज माहीत नाही कसा उशीर झाला, ज्यामुळे सगळे कामच रखडले. आणि तुला तर माहीतच आहे, जर थोडे जरी काम उशिरा झाले तर तुझे सासरे रागवतात. मधूला तिच्या सासऱ्यांची वागणी अजिबात आवडत नाही. ते सासूबाईंना एखाद्या यंत्रासारखे दिवसभर कामाला लावून ठेवतात. स्वतःचे एकही काम करत नाहीत. समोर ठेवलेली वस्तूही उचलून घेत नाहीत. मला या घरात येऊन वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. मी सासऱ्यांना कधीही स्वतःच्या हाताने एक ग्लास पाणी भरून पिताना पाहिलेले नाही. तर सासूबाईचे वय झाले आहे. गुडघेदुखीमुळे ना नीट चालता येते ना जास्त वेळ उभे राहता येते. मधू स्वयंपाकघरात आपल्या सासूबाईंना म्हणते, आईला मी कितीतरी वेळा एक मदतनीस कामवाली ठेवण्यासाठी सांगितले आहे, पण बाबा स्वयंपाकघरात मदतनीसला येऊच देत नाहीत. माझी नोकरी आहे, ज्यामुळे सकाळी मी तुम्हाला मदत करू शकत नाही. काही हरकत नाही बाळा, मला माहिती आहे की तू नोकरी करतेस, पण संध्याकाळचे सगळे काम तर तूच करतेस. हो, एका वेळचे सगळे काम माझ्यावर येते, पण संध्याकाळचे कोणतेही काम तुम्ही मला करू देत नाहीत. परंतु आई, सकाळचे कामही तुमच्या वयाच्या मानाने खूप जास्त आहे. आता काहीही झाले तरी मी तुमच्यासाठी एक मदतनीस शोधून राहणारच. बाबांनी कितीही नकार दिला तरीही मी ठेवणार. कमीत कमी तुम्हाला मदत तरी होईल. सुनेचे बोलणे ऐकून शारदाबाई काहीच बोलत नाहीत, कारण खरोखरच त्यांच्याकडून इतके काम होत नाही आणि एक मदतनीस तर त्यांना स्वतःलाही ठेवायची आहे. पण पती मनोहररावांमुळे त्या घरात कोणत्याही कामवालेला ठेवू शकत नाहीत, कारण मनोहररावांना आवडत नाही की कोणी बाहेरची व्यक्ती त्यांच्या घरातील स्वयंपाकघरात यावी. तेवढ्यात शारदाबाईंचा मुलगा राकेशाचा आवाज येतो, मधू, माझ्या दुधात कॉर्नफ्लेक्स टाक, द्या, ऑफिससाठी उशीर होत आहे. मधू स्वयंपाकघरातूनच स्पष्ट शब्दात उत्तर देत म्हणाली, दुधात कॉर्नफ्लेक्स तुम्हीच टाकून घ्या, मी डब्बा भरत आहे. सुनेचे हे स्पष्ट आणि रोखठोक उत्तर ऐकून शारदाबाई सुनेचा चेहरा पाहतच राहिल्या, कारण आजपर्यंत मनोहररावांच्या कोणत्याही कामाला नकार देण्याची त्यांची स्वतःची हिंमतच झाली नव्हती. मनोहररावांनी अगदी मध्यरात्रीही काही बनवायला सांगितले तरी शारदाबाईंनी ते काम केले होते. सुनेने नकार दिल्यामुळे शारदाबाई थोडा घाबरल्या की कुठे मुलगा सुनेवर ओरडू नये, कारण मनोहररावांनी नेहमी हेच तर केले होते. शारदाबाईंकडून थोडे जरी काम उशिरा झाले की ते शारदाबाईवर ओरडायचे.
त्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई मधू जा, मुलाच्या दुधात कॉर्नफ्लेक्स टाकून दे. अशा कामाला नकार देत नाहीत. आई, तुमचा मुलगा काही लहान मूल नाहीये, जो जवळच ठेवलेल्या वाटीतील कॉर्नफ्लेक्सही दुधात टाकू शकत नाही. जेवणाच्या टेबलावर सर्व सामान ठेवलेले आहे, तो स्वतःही दुधात कॉर्नफ्लेक्स टाकू शकतो. काय त्याला एवढेही काम करता येत नाही? आणि मग माझ्यासाठी तर 10 कामे असतात. मी सुद्धा ऑफिसला जाते, तरीही घरातली सगळी कामे करते. तेवढ्यात मनोहर रावांचा आवाज पुन्हा ऐकू आला. शारदा, डब्बा भरून झाला असेल तर देऊन जा. शारदाबाई घाईघाईने डब्बा देऊन येतात. मनोहरराव डब्बा घेऊन न्यायालयाकडे निघून जातात. मधू स्वतःचाच आणि राकेशचा डब्बा भरून बाहेर येते आणि राकेशला म्हणते, राकेश, आज तू दुचाकीने ऑफिसला जा, मी कार घेऊन जाते. कारण आज मला परतताना माझ्या मैत्रिणींसोबत किटी पार्टीला जायचे आहे. शेजारच्या रचना आणि रीना सुद्धा माझ्यासोबत येतील. हे ऐकून राकेश भडकला. मी का दुचाकीने जाऊ? दुचाकीने तू ऑफिसला जा, आणि जर तुला तुझ्या मैत्रिणींना सोबत न्यायचे असेल तर भाड्याची गाडी करून जा. मी एवढ्या उन्हात दुचाकीने जाणार नाही, आणि ऑफिसमध्ये माझा एवढा रुबाब आहे. मी कारने जातो. जर दुचाकीने गेलो तर लोक काय विचार करतील? मधू म्हणाली, हा विचार तुम्ही कार खरेदी करताना करायला हवा होता. कार खरेदी करताना जो हप्ता जातो तो अर्धा जातो. त्या कारच्या हप्त्यात माझे अर्धे पैसे जातात, आणि तसेही पूर्ण महिना कार तुम्हीच घेऊन जाता. महिन्यातून फक्त एकच दिवस असा असतो जेव्हा मी तुमच्याकडे कार मागते. पण राकेश इतक्या सहजासहजी आपल्या पत्नीला कार कशी देणार? त्याच्या पुरुषी अहंकाराला ठेच लागली असती की पत्नी कारने जात आहे आणि मी दुचाकीने ऑफिसला जाणार. पत्नी कारने ऑफिसला जाईन आणि मी दुचाकीने जाईन, असं कसे होऊ शकते? जेव्हा मधूने हप्त्याचा अर्धा पैशाचा विषय काढला तेव्हा राकेश चिडला. मधूच्या कोणत्याही बोलण्याचे उत्तर न देता तो डबा उचलून आणि कारची चावी घेऊन ऑफिसला निघून गेला. ही गोष्ट मधूला खूप वाईट वाटली की घरात एक सासरे आहेत जे सासूबाईंवर रुबाव गाजवत असतात, आणि एक राकेश आहे ज्याला मी काहीही म्हटले की त्याच्या अहंकाराला ठेचच लागते. मला कमी लेखण्यात आणि स्वतःला नेहमी पुरुष शुद्ध करण्यातच तो मग्न असतो. राकेशच्या या वागण्याने मधू खूप दुःखी झाली. ती नाश्ता न करता डबा उचलून ऑफिसला जाऊ लागली. तेव्हा शारदाबाईंनी सुनेचा हात पकडला आणि म्हणाल्या, नाही बाळा, उपाशीपोटी घरातून बाहेर पडत नाहीत, काहीतरी खाऊन जा. चल, तुझ्यासाठीही दूध आणि कॉर्नफ्लेक्स बनवून ठेवते, नाहीतर माझ्या हातचा गरमागरम बटाट्याचा पराठा खाऊन जा. नाही आई, माझ्याकडे वेळ नाही, नाश्ता केला तर ऑफिससाठी उशीर होईल. अरे थांब बाळा, असे म्हणून शारदाबाईंनी घाईघाईने कागदी रुमालात एक पराठा गुंडाळून सुनेच्या हातात दिला. घे पोरी, उभे राहूनच खाऊन घे. आणि आपल्या गुडघ्यांना पकडूनच जवळच ठेवलेल्या खुर्चीवर त्या बसल्या. मधूपासून आपल्या सासूबाईंच्या गुडघ्याचे दुखणे लपलेले नव्हते. त्यांच्या गुडघ्यांमध्ये नेहमी वेदना असायच्या. सासूबाईंच्या चेहऱ्यावरून समजत होते की आज त्यांच्या पायात काही जास्त वेदना होत आहेत. मधू म्हणाली, काय झाले आई, तब्येत ठीक वाटत नाहीये का? हो बाळा, 2 दिवसापासून माहीत नाही का, पण गुडघ्यांमध्ये खूप तीव्र वेदना होत आहे. औषध घेतल्यानंतरही आराम मिळत नाहीये, आणि आज तर उभे राहतानाही खूप त्रास होत आहे. हे ऐकून मधूला आपल्या सासूबाईंची खूप दया येते. ती त्यांना मिठी मारून म्हणते, आई, तुम्ही नाश्ता करून आराम करा. मी ऑफिसमधून लवकर येण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून घरचे काम आपटून मला किटीला जाता येईल. तसेही आजची किटी मीच आखली आहे आणि माझेच नाव घ्यायचे आहे, म्हणूनच मला जावेच लागेल. एवढे बोलून मधू पटपट दुचाकी घेऊन ऑफिसला निघून गेली. पाठीमागे शारदाबाई जेवणाचा पूर्ण टेबल स्वच्छ करतात. जरी मधू त्यांना नकार देऊन गेली होती, तरीही शारदाबाईंच्या मनात एकच विचार घोळत होता की जर घरात सगळीकडे काम असेच पसरलेले ठेवून आराम केला तर या दरम्यान घरात कुणी आले तर काय विचार करतील? माझे घर किती अस्ताव्यस्त असते. मी काहीच काम करत नाही. वेदना होत असूनही शारदाबाई हळूहळू घराचे आणि स्वयंपाकघराचे काम आवरू लागल्या. हे सगळं काम करता करता शारदाबाईंचे दुपारचे 12 वाजतात. तेव्हा कुठे त्या काम आवरू शकतात. मग आपल्या खोलीत जाऊन त्या पाऊण 1 तास आराम करतच असतात. तोच मनोहरराव आज ऑफिसमधून लवकर आले. थोड्या वेळाने सूनही आली. आज दोघेही ऑफिसमधून लवकर आले होते. तेव्हा शारदाबाई म्हणतात, काय झाले, आज तुम्ही दोघेही लवकर आलात? मधू म्हणते, आई, मी तर तुम्हाला सांगून गेले होते की ऑफिसमधून लवकर येईन, घरचे काम आवरण्यासाठी. त्यानंतर मला किटीला जायचे आहे, म्हणूनच आज मी
अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली आहे. सकाळी तुमची तब्येतही काही ठीक वाटत नव्हती. मधू पुढे म्हणाली, पण आई, तुम्ही तर घरातली सगळी कामे आपटलीत. मी मना केले होते तरीही करून घेतलीत. आई, आज बाबा इतक्या लवकर न्यायालयामधून कसे आले? हो बाळा, मी सुद्धा तोच विचार करत आहे. तेवढ्यात मनोहरराव म्हणतात, आज माझे मित्र संध्याकाळी जेवायला येत आहेत. माझे जुने मित्र आहेत. चारही जण अयोध्याला दर्शनाला आले होते आणि आपले घर तर रस्त्यातच पडते. जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा आम्ही चौघांनी घरी बोलवून घेतले. माझे जिवलग मित्र आहेत. ते त्या सगळ्यांसाठी छान चविष्ट जेवण बनव. त्यांच्या स्वागतात कोणतीही कमतरता राहता कामा नये. शारदा, माझ्यासाठी आल्याचा चहा बनवून आण. सासऱ्यांचा हा हुकूम ऐकून मधू डोके धरून बसते. तिला सासऱ्यांचा खूप राग येत असतो. तिच्या राहवलेलं जात नाही आणि ती बोलून दाखवते. हे काय बाबा, जर तुमचे मित्र येत आहेत तर ही गोष्ट तुम्ही आधी सांगायला हवी होती. आईची तब्येत आधीच इतकी खराब आहे. त्यांच्या गुडघ्यांमध्ये वेदना आहेत. आज माझी किटी पार्टी सुद्धा आहे. आई एकट्या एवढ्या साऱ्या लोकांचे जेवण कसे बनवणार? किती पार्टी? मला माहिती नव्हते तुझ्या पार्टीबद्दल. आणि माझ्या मित्राचा फोन मी ऑफिस गेल्यानंतर आला आहे. आणि मी प्रत्येक गोष्ट तुम्हा लोकांना सांगेनच असे काही गरजेचे नाही. एवढे सांगितले की माझे मित्र येत आहेत, त्यांच्या जेवणाची सोय करा, तर हे खूप आहे. शारदाबाई आपल्या पतीचा कोणताही शब्द डावलू शकत नव्हत्या. त्यांनी जे सांगितले ते त्यांना करावेच लागायचे. मग त्यांची तब्येत ठीक असो वा नसो, त्यांच्याशी मनोहररावांना काहीही घेणे देणे नव्हते. बस 4 लोकांमध्ये त्यांचा रुबाब राहिला पाहिजे. मग त्यासाठी पत्नीला तेलाच्या घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे काम करावे लागले तरीही चालेल. मनोहररावांनी कधी शारदाबाईंच्या वयाचा आदर केला नाही आणि कधी त्यांच्या भावनांचाही विचार केला नाही. सोबतीला साध्या भोळ्या शारदाबाईंनी कधी मनोहररावांना उलट उत्तरही दिले नाही. त्यांच्या कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष केले नाही आणि मनोहररावांची ही सवयच बनली की प्रत्येक काम आपल्या पत्नीकडूनच घ्यायचे. मधू तरी काय करणार? आयुष्याची इतकी वर्ष तिच्या सासूबाईंनी आपल्या पतीची सेवा करण्यात आणि त्यांचा हुकूम पाळण्यात घालवून दिली होती. आणि आज जेव्हा तिचे पती हुकूम सोडतात तेव्हा नकार देऊ शकत नाहीत. नकार देण्याची हिंमतच नाही त्यांच्यात. मधू थोडीफार त्यांची बाजू घेतेही, पण सासरे आपला रुबाब दाखवून मधूचे तोंड बंद करतात. जर कधी शारदाबाईंनी मधूला साथ दिली असती तर मधू काही करूही शकली असती. गुडघ्यात वेदना होत असूनही मनोहररावांच्या सांगण्यावरून शारदाबाई स्वयंपाकघरात खूप सारे जेवण बनवू लागतात. सासूबाईंना एवढ्या साऱ्या लोकांचे जेवण बनवताना पाहून मधू आपल्या मैत्रिणींना फोन करून किटीसाठी नकार देते आणि म्हणते, घरात काही काम आले आहे म्हणूनच आजची किटी कॅन्सल करूया. दुसऱ्या दिवशी कधीतरी करू. दोघी सासू सुना मिळून सर्वांसाठी जेवण बनवतात. जेवण बनवता बनवता रात्रीचे 8 वाजतात. तोपर्यंत मनोहररावांचे सर्व मित्रही येतात. मधू सर्वांना जेवण वाढते. जेवणाच्या टेबलावर बसलेले मनोहरराव, त्यांचे मित्र आणि मुलगा राकेश जेवत आहेत. मध्येच राकेश सुद्धा मधूला ऑर्डर देत म्हणतो, कधी पाणी देऊन जा, तर कधी मीठ देऊन जा, तर कधी लोणचे देऊन जा. या गोष्टीमुळे मधू खूप चिडचिड करत आहे. एवढ्या मनाने जेवण बनवल्यानंतरही मनोहररावांनी जेवणात चुका काढल्याच. बिर्याणीमध्ये मसाले कमी आहेत आणि गोड तर काही बनवलेच नाही आहे. शारदा, गोडामध्ये बेसनाचा शिरा बनवून आण. शारदाबाई गॅसवर कढई ठेवून बेसनाचा शिरा बनवायला जाणारच होत्या की मधू त्यांचा हात पकडते आणि म्हणते, राहू दे आई, मी गोडामध्ये गुलाबजामुन ऑर्डर केले आहेत. 2 मिनिटात येतच असतील. तेवढ्यात डोरबेल वाजते. मधू म्हणते, बघा आई, आले सुद्धा. आता तुम्हाला शिरा बनवण्याची गरज नाही. मधू सर्वांना प्लेटमध्ये गुलाबजामुन काढून घेऊन जाते. गुलाबजामुन पाहून मनोहरराव डोळे मोठे करून रागाने पाहत म्हणतात, हे काय आहे मधू? मी तर बेसनाचा शिरा बनवायला सांगितले होते आणि तू बाजारातील गुलाबजामुन आणून ठेवलेस. तुला माहित नाही ना, मी बाजारातील गोष्ट खात नाही. शारदाला सांग, पटकन बेसनाचा शिरा बनवेल. आता मात्र मधूच्या सहनशीलतेच्या पलीकडे सासऱ्यांचे बोलणे गेले होते. ती रागात म्हणते, बाबा, आईची तब्येत ठीक नाही. त्या दिवसभर कामात लागल्या आहेत. तुम्ही गोड खायला सांगितले होते. आता गोड घरचे बनवलेले असो वा बाहेरचे, याने काय फरक पडतो? गोड ते गोडच असते. तुम्ही शिऱ्याऐवजी गुलाबजामुन खाऊन घ्या. सुनेचे उत्तर ऐकून मनोहरराव खूप संतापले
आजपर्यंत त्यांच्या पत्नीने त्यांना कधी उलट उत्तर दिले नव्हते, किंवा असे म्हणा की कोणत्याही स्त्रीने आजपर्यंत त्यांना उलटून मोठ्या आवाजात उत्तर दिले नव्हते. आणि सुनेने आज जेव्हा त्यांच्या सर्व मित्रांसमोर उलट उत्तर दिले, तेव्हा मनोहररावांच्या रागाला पारावार उरला नाही. मनोहररावांचा राग पाहून शारदाबाई पायापासून डोक्यापर्यंत थरथर कापतात आणि म्हणतात, सुनबाई, हे तू काय केलेस? हा तर मोठा अनर्थ झाला. तू तुझ्या सासऱ्यांना त्यांच्या मित्रांसमोर कामाला नकार दिलास. ते खूप रागवतील. शारदाबाईंना शांत करत मधू म्हणते, ठीक आहे आई, बाबा जे काही म्हणतील ते बघून घेऊ, पण अशा प्रकारे त्यांची मनमानी चालून देणार नाही. सगळे कामं करा तरीही चुका काढतात. कोणाच्याही दुःख वेदनेशी त्यांना काही घेणे देणेच नाही. फक्त आपला रुबाब 4 लोकांमध्ये दाखवायचा आहे. दोघी सासू सुना स्वयंपाकघरात हे सगळं बोलतच होत्या की तिकडे जेवणाच्या टेबलावर बसलेल्या मनोहररावांच्या एका मित्राने म्हटले, अरे मनोहर, काही हरकत नाही, आम्ही गुलाबजामुन खाऊन तोंड गर करू. गुलाबजामुन सुद्धा गोडच असतो, कडू नसतो. तिथले वातावरण हलके करण्याचा त्यांचे मित्र प्रयत्न करतात. तोपर्यंत स्वयंपाकघरात राकेश मधूवर येऊन ओरडू लागतो, ही काय पद्धत आहे मधू? सर्वांसमोर तू बाबांशी अशा प्रकारे बोललीस? तुला लाज वाटत नाही का? मोठ्यांशी बोलण्याची पद्धत माहीत नाही का तुला? मधू उलटून राकेशलाच उत्तर देत म्हणाली, तुम्ही तर गप्पच राहा राकेश. तुम्ही सुद्धा आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे. तुम्हाला तुमच्या आईचं दुःख आणि वेदना दिसत नाहीत. पुरुष असल्यामुळे तुम्ही कधीच त्यांचे अश्रू पुसू शकला नाहीत. तुम्हाला माहीत तरी आहे का आज आईच्या गुडघ्यांमध्ये किती वेदना होत आहेत? जसे तुमचे बाबा आहेत तसेच तुम्ही आहात राकेश. मला आई समजण्याची चूक करू नका. मी तुमच्या आईसारखी आयुष्यभर स्वयंपाकघरात काम करून आणि साडीच्या पदराने अश्रू पुसत बसणार नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला स्वतःचा त्यांचा मुलगा म्हणून घेताना, जो आपल्या आईचे अश्रू पाहू शकत नाही. एवढे बोलून मधू शारदाबाईंचा हात पकडून त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेली. तेवढ्यात मनोहरराव पिण्यासाठी पाणी मागतात. तेव्हा मधू खोलीतूनच राकेशला आवाज देत म्हणते, राकेश, जरा तुमच्या बाबांना पाणी देऊन या. राकेश सर्वांसमोर पाणी देऊन तर येतो, पण पुन्हा रागाने पाय आपटत खोलीत येतो आणि म्हणतो, लाज वाटत नाही पतीला काम सांगताना? मी तुझा पती आहे, तुझा गुलाम नाही. खबरदार, जर आजच्या नंतर तू मला कोणतेही काम सांगितलेस तर. आपल्या सासऱ्यांच्या आणि पतीच्या बुरसटा विचारांमुळे मधू पूर्णपणे कंटाळली होती. तिने मनाशी पक्के ठरवले की ती त्यांचे हे बुरसटलेले विचार बदलूनच राहील, किंवा मग या घरातून कायमची आपल्या सासूबाईंना सोबत घेऊन निघून जाईल. राहू दे हे दोघं बापलेक आपल्या अहंकारासोबत, मग बघूया कसे कामं करतात ते. ती तासभर आपल्या सासूबाईंना समजावत बसते, आता तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही. जसे मी सांगते तसे तुम्ही करत जा. जर तुम्ही बोलू शकत नसाल तर कमीत कमी गप्प तरी राहा. काहीच बोलू नका. आता जे काही करायचे आहे ते मलाच करावे लागेल. मधू आपल्या सासऱ्यांना आणि पतीला बदलण्यासाठी कंबर कसते. मधू तिच्या एका मैत्रिणीला फोन करते आणि कामवाल्या बाईबद्दल बोलते की तिला एका कामवाल्या बाईची गरज आहे आणि देवाच्या कृपेने तिला कामवाली बाई मिळते. मधूने तिला दुसऱ्याच दिवशी येण्यास सांगितले. इकडे सर्व मित्र गेल्यानंतर मनोहरराव रागाने लाल झाले होते. ते ना शारदाबाईशी बोलत होते ना सुनेशी. गुपचूप जाऊन खोलीत झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी 6 वाजता घराची घंटा वाजली. त्यावेळी मनोहरराव अंगणात बसून योगासने करत होते. दरवाजा त्यांनीच उघडला तर समोर पिंकी उभी होती. ती म्हणाली, मालक, मला मधू मॅडमने कामासाठी बोलवले आहे. हे ऐकून मनोहरराव म्हणतात, मी आधीच तुला नकार दिला होता. या घरात कोणीही कामाला येणार नाही. मग तू हिला का बोलवलेस? मधू खोलीबाहेर येते आणि म्हणते, बाबा, मी ऑफिसला निघून जाते. पाठीमागे आईंना इतकी सगळी कामे करावी लागतात. त्यांच्या मदतीसाठी मी तिला बोलवले आहे. आता ही स्वयंपाकघरात भांडेही घासून देईल, घराची साफसफाई करेल, आईंना स्वयंपाकात कणिक मळण्यात, भाज्या चिरण्यातही मदत करेल. पिंकीचा हात पकडून मधू तिला घराच्या आत घेऊन जाते आणि म्हणते, तू आरामात काम कर. याचे जितके काही पैसे असतील ते मी देईन. तुम्हाला पैसे देण्याची काळजी करण्याची गरज नाही. आज सुनेचे बदललेले रूप पाहून मनोहररावांना वाटत होते की जर ते पुढे काही बोलले तर सून त्यांनाही उलट उत्तर देईल. बरे होईल की आपण गप्पच राहिलेले उत्तम, कारण सून आता ऐकण्याच्या तर ऐकवण्याच्या मनस्थितीत वाटत होती.
शारदाबाई नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात काम करत आहेत, पण आज त्यांची मदत करण्यासाठी कोणीतरी आहे, तर त्यांना खूप सोयीचे वाटत आहे. आज तर तिने राकेशकडे कारच्या चावीसाठी विचारलेही नाही. राकेश म्हणतो, तू कार घेऊन जाणार नाहीस? दुचाकीने जातेस ना? त्याच गाडीने जा. पटकन मधू उत्तर देत म्हणते, राकेश, मी असे ठरवले आहे की जेव्हा आपण दोघे कारचा हप्ता अर्धा अर्धा भरतो, तर महिन्याचे 15 दिवस कार तुम्ही चालवाल आणि 15 दिवस कार मी चालवेन. तसं तर मला कारने जाण्याचा कोणताही शौक नाही, पण तुम्ही त्या दिवशी एका दिवसासाठी सुद्धा मला कार देण्यास नकार दिला होता. गरजेचे काम असताना तुम्ही मला कार देत नाही, म्हणूनच मला हा निर्णय घ्यावा लागला. राकेश पुढे काही बोलणार त्याआधीच मधू कार घेऊन ऑफिसला निघून जाते. राकेश तिचा चेहरा पाहतच राहतो. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर मधू शारदाबाईंना म्हणते, आई, तुम्हाला माहीत आहे का या जगात काय काय चालले आहे? कधी घराबाहेर पडतच नाही तुम्ही. आपल्या घराजवळ मंदिर आहे, कधी कधी तिकडे जात जा, तुम्हाला चांगले वाटेल. किती दिवस झाले आहेत तुम्ही घराबाहेर पडला नाहीच आहात. त्यानंतर मधू शारदाबाईंना आरशासमोर उभे राहून म्हणते, किती दिवसापासून तुम्ही आरसाही पाहिलेला नाही आई. स्वतःचा चेहरा पाहिला आहे का तुम्ही? तसे तर तुम्ही बाबांपेक्षा 7 वर्ष लहान आहात, पण त्यांच्यापेक्षा 10 वर्षे मोठे दिसता. पूर्ण आयुष्य बाबांच्या सेवेत घालवून दिले, पण बाबांनी कधी तुमच्यासाठी काही केले आहे का? हुकूम सोडण्यापलीकडे किंवा तुमच्यावर आपला हक्क गाजवण्यापलीकडे कधी दुःख वेदनेत त्यांनी तुमच्या डोक्यावर हात तरी ठेवलेला नाही. आणि जर जर त्यांना काही झाले तर तुम्ही एका पायावर उभे राहून सेवा करायला लागता. मग त्यांची सेवा करायला चुकीचे म्हणत नाही, पण जेव्हा तुमची तब्येत खराब असते तेव्हा त्यांचेही कर्तव्य बनते ना तुमची सेवा करणे. पण तेव्हा तर त्यांचा अहंकार मध्ये येतो पुरुष असण्याचा, की आम्ही पुरुष आहोत तर एका स्त्रीची सेवा कशी करू शकतो. आयुष्यभर बनवून खाऊ घालणाऱ्या स्त्रीला ते 2 दिवस जेवण बनवून खाऊ घालू शकत नाहीत. फक्त दुकानातून 2 औषधे आणून देण्याचे आणि ते आपल्या जबाबदारीतून हात झटकून घेतात. आणि त्यावरही ते उपकार दाखवायला मागे पुढे पाहत नाहीत, की ते तुमच्यासाठी औषध घेऊन आले आहेत. हे पाहत नाहीत की तुम्ही त्यांच्यासाठी किती काही करता. तुमच्यावर हक्क गाजवणे ते आपला जन्मसिद्ध अधिकार समजतात. आज मधूचे बोलणे ऐकून शारदाबाईंना वाटू लागले की त्यांची सून अगदी खरोखर तर बोलत आहे. घरात एकच सून आहे जी त्यांच्यासाठी एवढा विचार करते. याआधी तर त्यांनी या गोष्टीवर कधी लक्षच दिले नव्हते. फक्त आपले कर्तव्य समजून त्या निभावत आल्या होत्या. मधू म्हणते, आई, तुम्ही तुमचे कपडे बदलून घ्या आणि माझ्यासोबत चला. तुम्हाला पार्लरमध्ये घेऊन जाते. थोडेसे फेशियल करून घेईन, मग बघा तुमचा चेहरा कसा चमकेल. हसत हसत मधू म्हणाली. तर शारदाबाईही आज स्वतःला रोखू शकल्या नाहीत. त्या म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई. आणि आई, आपण खरेदीला सुद्धा जाऊया. पटकन तयार व्हा. सासू सून दोघी खरेदीला जाण्यासाठी तयार होतात. तोपर्यंत ऑफिसमधून मनोहरराव आणि राकेशही येतात. कुठे चालली आहेस मधू? आणि आईलाही कुठे घेऊन चालली आहेस? राकेशने विचारले. राकेश, आई खूप दिवसापासून किंवा असे म्हणा की खूप वर्षापासून घराबाहेर पडलेल्या नाहीत, म्हणूनच खरेदी करून आणण्यासाठी घेऊन चालले आहे. पण राकेश म्हणतो, तुम्ही लोक घराबाहेर जात आहात तर जेवण कधी बनणार? आणि कॉफीची वेळ होत आहे. तुला तर माहीतच आहे, ऑफिसमधून आल्यानंतर मी कॉफी पितो आणि बाबाही चहा पितात. आज मधूच्या ऐवजी शारदाबाईच बोलून उठल्या. जेवण डब्यात बनवून ठेवले आहे, वाढून खाऊन घ्या. आणि चहा कॉफी पिण्याचा इतका शौक आहे तर कधीतरी स्वतःही बनवत जा. एवढे बोलून शारदाबाई सोनेसोबत बाजारात निघून गेल्या. शारदाबाईंचे बोलणे ऐकून मधूही खूप खुश झाली. जेव्हा पार्लरमधून शारदाबाई परत आल्या तेव्हा खरोखरच त्यांनी खूप प्रदीर्घ काळानंतर आरशात पाहिले. स्वतःला निहाळले तर वाटत होते की त्या किती सुंदर दिसत आहेत. कधी त्यांनी स्वतःच्या नटण्याथटण्याकडे लक्ष दिलेच नव्हते. पूर्ण आयुष्य स्वयंपाकघरात बटाट्याचे पराठे, फ्लावरची भाजी, कोथिंबीरची चटणी यातच व्यस्त राहिल्या. कधी स्वतःकडे लक्ष देण्यास वेळच मिळाला नाही. घरात होणाऱ्या या बदलामुळे शारदाबाई खूप खुश आहेत. असे त्यांना वाटत आहे की त्यांच्या पायातील बेड्या तुटत आहेत. बाजारात मधू शारदाबाईंना त्यांच्या आवडीच्या खूप साड्या खरेदी करून देते, बांगड्या घेऊन देते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मनोहरराव ऑफिसला जातात तेव्हा तिकडूनच फोन करून म्हणतात, हो, आज माझ्या ऑफिसमधील काही लोक घरी येणार आहेत. त्यांच्यासाठी चहा, भजी, सँडविच वगैरे बनवून ठेव.
संध्याकाळी जेव्हा मनोहरराव आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घरी आले तेव्हा शारदाबाईंना पाहून थक्क झाले. शारदाबाईंनी छान निळ्या रंगाचा सुती प्लाझो सूट घातला होता, ज्यामध्ये त्या खूप सुंदर दिसत होत्या. डोळ्यांवर काळा चष्मा लावला होता आणि सुनेने दिलेले हातातील पर्स पकडली होती. दोघी सासू सुना कुठेतरी जाण्यासाठी तयार उभ्या होत्या. मनोहररावांनी विचारले, शारदा, तुला काय झाले आहे? इतकी नटून थटून कुठे चालली आहेस? आणि चहा नाश्त्याचे काय झाले? अजूनपर्यंत बनवला की नाही? आत्तापर्यंत सुनेसोबत राहिल्यामुळे शारदाबाईंमध्ये इतका आत्मविश्वास तर आला होता की त्या आपल्या पतीला उत्तर देऊ शकत होत्या. त्या म्हणाल्या, मी सुनबाईसोबत चित्रपटगृहात चित्रपट पाहायला चालले आहे. तुझे डोके ठिकाणावर आहे का? या म्हातारपणात चित्रपट पाहायला चालली आहेस? कधी पाहिला आहेस का सिनेमा हॉल? आली मोठी पिक्चर पाहणारी. गपचूप चहा नाश्त्याची सोय कर. तर शारदाबाई म्हणाल्या, जर तुम्ही दाखवला असता तर नक्कीच पाहिला असता. कधी घेऊनच गेला नाहीत. नेहमी एकटेच मित्रांसोबत चित्रपट पाहायला जात राहिलात. कधी आपल्या पत्नीला घेऊन गेला नाहीत. शारदाबाईंच्या तोंडून हे उत्तर ऐकून काही क्षणासाठी मनोहरराव सुन्न झाले, कारण सोबत त्यांचे मित्रही उभे होते. मनोहरराव म्हणाले, तू हा सूट कोणाला विचारून घातलास? आत्तापर्यंत तर साडी नेसत होतीस, मग हा सूट का घालू लागलीस? का सूटमध्ये काही वाईट आहे का? पूर्ण शरीर तर झाकलेले आहे. पूर्ण आयुष्य तुमच्या कपड्यांना इस्त्री करण्यात आणि कडक कंजी लावण्यात निघून गेले. एवढ्या मोठ्या आयुष्यात कधी स्वतःच्या साडीला इस्त्री नाही केली, कधी इस्त्री केलेले कपडे नाही वापरले. फक्त तुम्हीच ची सेवा करत राहिले, तुम्हाला चकचकीत कपडे घालत राहिले. माझ्यामुळेच पूर्ण आयुष्य चकचकीत कपडे घालत आला आहात. तेवढ्यात मधू शारदाबाईंचा हात पकडून म्हणते, चला आई, नाहीतर आपला चित्रपट चुकेल. राकेश चिडून म्हणतो, कुठे चालली आहेस मधू? आईला घेऊन दिसत नाही का? बाबांसोबत घरात किती लोक आले आहेत. त्यांच्या चहा नाश्त्याची सोय करायची आहे. अरे मग त्यांचा लाडका मुलगाही तर घरीच आहे ना, तो काय करेल? काय चहा नाश्त्याची सोय त्यांचा मुलगा करू शकत नाही का? काय एवढंही करता येत नाही? आणि जर काही बनवता येत नसेल तर आजच्या काळात इंटरनेटवरून सगळं काही मिळते, मागून घ्या. प्रत्येक गोष्ट घरी उपलब्ध होईल. मी आणि आई चित्रपट पाहायला चाललो आहोत. आमच्याकडे तुमचा चहा नाश्ता बनवण्यासाठी वेळ नाही. आणि हो, इथून पुढे आपली छोटी मोठी कामे स्वतः करायला शिका. आम्ही तुमची छोटी मोठी कोणतीही कामे करणार नाहीत. एवढे बोलून मधू शारदाबाईंना घेऊन चित्रपट पाहण्यासाठी निघून गेली. पाठीमागे मनोहरराव आणि त्यांचा मुलगा राकेश एकमेकांचा चेहरा पाहतच राहिले. राकेश पटापट आपल्या वडिलांच्या मित्रांसाठी ऑनलाईन नाश्ता मागवतो. मनोहररावांचा एक मित्र त्यांना म्हणतो, मनोहर, तू खूप भाग्यवान आहेस. तुला अशी सून मिळाली आहे जी तुझ्या पत्नीचा इतका आदर करते. नाहीतर आजकालच्या सुना कशा असतात हे कोणाला सांगण्याची गरज नाही. आणि तुझ्या पत्नीनेही तुला खूप साथ दिली आहे. माझी पत्नी तर मला 10 वर्षापूर्वीच सोडून देवाघरी निघून गेली. पत्नीशिवाय आयुष्य काय असते, काय एकटेपणा असतो हे मला विचार. ती गेल्यानंतर मला तिची किंमत कळाली की माझ्या आयुष्यात तिचे काय महत्त्व होते. जोपर्यंत ती माझ्या सोबत होती तोपर्यंत ना मी तिचे गुण पाहू शकलो, ना तिचा आदर करू शकलो. गेल्यानंतर मला समजले की ती किती चांगली होती. जर घरात स्त्रिया नसतील तर घर घर राहत नाही, भुताचा बंगला होतो. स्त्रियांमुळेच घराच्या 4 भिंतींना घराचे रूप येते. आज माझ्या घरात सर्व सुखसुविधा आहेत, पण जेव्हा घरात जातो तेव्हा त्याच 4 भिंती मला खायला उठतात. एकटेपणा मला सतावतो. मुलगा सून नोकरीवर असतात, घरात मी एकटाच राहतो. जिवंतपणी पत्नीचा आदर करा, नाहीतर मरण्यानंतर पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही. आणि खरोखरच शारदाबाई आणि मधू गेल्यानंतर बाजारातून चहा नाश्ता मागूनही बाप लेक मिळून दोन लोकांची व्यवस्था सांभाळू शकले नाहीत, तर शारदाबाई तर पूर्ण आयुष्यभर किती किती लोकांचे जेवण बनवले होते. नाश्ता तर अगदी छोटा मोठा भाग होता. राकेशलाही आज आपल्या आईचे महत्त्व समजत होते की खरोखरच आई स्वयंपाकघरात किती काम करायची. दोन्ही बाप लेक तोंड पाहून आपल्या पत्नी आणि सुनेच्या येण्याची वाट पाहत आहेत. कुठेतरी यांच्या मनात पश्चातापाची आग धगधगत आहे. जसा सासू सून रात्री 9 वाजता घरी परत आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की जेवणाच्या टेबलावर सर्वांसाठी जेवण वाढून ठेवले आहे. हे पाहून शारदाबाईंचे आणि मधूचे डोळे आश्चर्याने मोठे झाले.
दोघी एकमेकींकडे पाहू लागल्या आणि विचार करू लागले की हे जेवण कोणी बनवले. तेवढ्यात मनोहरराव आणि राकेश स्वयंपाकघरातून बाहेर येतात. त्यांची अवस्था पाहून दोघींनाही हसू आवरत नाही, कारण स्वयंपाकघरात सर्व कामे ते दोघंच करत होते. कोणाच्या डोक्याला पीठ लागले होते तर कोणाच्या नाकाला, आणि स्वयंपाकघराची तर अवस्था करून ठेवली होती की पाय ठेवायलाही जागा नव्हती. मनोहरराव म्हणतात, शारदा, आज मी आयुष्यात पहिल्यांदा तुझ्यासाठी जेवण बनवले आहे. तुम्ही दोघी बसा. आज आम्ही दोघे बाप लेक तुम्हाला जेवण वाढणार. पूर्ण आयुष्य तू वाढले आहेस, आज आमच्या हातचे जेवण खा. हे पाहून शारदाबाईच्या आनंदाला पारावार उरला नाही. शारदाबाई सुनेला मिठी मारतात. मनोहरराव आणि राकेश दोघेही शारदाबाईंची माफी मागतात आणि पुढे आपले वागणे सुधारण्याचे वचनही देतात. आज शारदाबाईंना आपल्या मुलापेक्षा सुनेचा जास्त अभिमान वाटत होता की देवा, माझ्यासारखी सून प्रत्येकाला दे. तर मित्रांनो, हे अगदी खरे आहे की घराघरात जर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला साथ दिली तर तिची बिघडलेली परिस्थितीही सुधरून जाते. जर मधूसारखी सून मिळाली तर सर्व सासूंची परिस्थिती, ज्यांनी आपल्या काळात खूप वाईट आयुष्य जगले आहे, ती आजच्या काळात सुधारू शकते. आणि मधूसारख्या सुनेची गरज आज प्रत्येक घरात आहे, जी आपल्या सासूची परिस्थिती सुधारेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची गोष्ट कशी वाटली? जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.